ती एक महिला होती. तिने पूर्णपणे पांढरी साडी नेसली होती. साडीवर धुळीचे डाग होते. तिचे लांब केस कमरेपर्यंत मोकळे सोडलेले होते. त्यावेळी हलका पाऊस सुरू होता, पण पावसाची तिला जणू काहीच जाणीव नव्हती. ती अगदी स्थिर उभी होती, समोरून येणाऱ्या कारकडे पाहत. सुमित तिच्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिला. त्या दृश्यात काहीतरी वेगळं होतं. नेमकं काय हे त्याला सांगता येत नव्हतं, पण ती व्यक्ती त्या वातावरणाचा भाग वाटत नव्हती. जणू ती तिथे उभी नसून ती आधीपासूनच त्याची वाट पाहत होती. गाडी आता तिच्यापासून काही मीटर अंतरावर आली होती आणि तेव्हाच ती महिला अचानक एक पाऊल पुढे आली. सुमितचा हात नकळत स्टेअरिंगवर अधिक घट्ट झाला. क्षणभर त्याच्या मनात गाडी थांबवण्याचा विचार आला, पण त्या क्षणी त्या महिलेने आपला उजवा हात वर केला. जणू ती लिफ्ट मागत होती. आता कारच्या हेडलाईट्सचा प्रकाश थेट तिच्या चेहऱ्यावर पडत होता. पहिल्यांदाच सुमितला तिचा चेहरा स्पष्ट दिसला. तो चेहरा पूर्णपणे फिकट दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ओठ कोरडे होते आणि तिचे डोळे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुमितची नजर काही क्षण तिथेच थांबली.